मंत्री होते, पण काय केलं? विजेच्या बाबतीमध्ये काही केलं? महिलांच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतलेत? आणि खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं? अतिशय सुस्त पडून राहिलेत, कोणी लक्ष दिलं नाही. दिल्लीकडे सुद्धा कोणी विचारणा केली नाही. लातूर मातूरच्या ठिकाणी कुठेतरी कायदेतज्ञ नेमून दिलेत आणि त्यामुळे देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. तर त्या बाबतीमध्ये उदासीनता त्यावेळेच्या ठाकरे सरकारची होती आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त घोषणा करणं, पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसेल की लोकांचा विश्वास कुणावर आहे. मला ते आज सांगता येणार नाही. हा सर्वस्वी निर्णय आमचा 3 पक्ष मिळून त्या ठिकाणी होणार आहे आणि नंतर दिल्लीला त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणून मला वाटतं हा एकत्रित निर्णय आमच्या सर्व महायुतीचा आहे. तसा अधिकार जागा डिक्लेअर करण्याचा, जाहीर करण्याचा हा मला तर निश्चित नाहीये. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये फेस स्कॅन कॅम्पेन राबवली होती आणि कंत्राटदारांवरती आरोप केला होता, सरकार म्हणजे कमिशन घेतो असा आरोप केला. तीच कॅम्पेन आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. ठीक आहे ना, मला असं वाटतं की निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप करावे लागतात. सगळ्यांना करतातच. विरोधकांचं काम काय? शेवटी बोर्ड मी आता आधीच सांगितलं की निवडणुका डोळ्यासमोर आहेत. इतक्या लोकाभिमुख योजना आम्ही या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग काहीतरी खोटा नरेटिव्ह सेट करायचा, अपप्रचार करायचा, बिनाबुडाचे आरोप करायचे हे चालणार आहे. ते विरोधक करतीलच. त्यात भ्रष्टाचार पूर्ण 2,500 कोटी मग कसला? मला वाटतं रोहित पवार असतील, विरोधक असतील, यांचं कामच आहे. निवडणुका समोर आहेत त्यामुळे 2,500 कोटी सांगतील, कोणी 25,000 कोटी सांगेल, हे त्यांचं कामच आहे आरोप करणं. पण मला वाटतं की अतिशय लोकाभिमुख योजना आणि त्याचा निर्णय शासन या ठिकाणी घेत आहे. सर्व जनता म्हणजे विशेष करून महिला असतील, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहेत, वयोवृद्ध आमचे सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी विजेच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्यात चांगल्या योजना सरकारने या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिक आहे विरोधकांना वाईट वाटतंय. त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे निवडणुका समोर बघून आणि त्यामुळे असे आरोप ते दररोज करतील. यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. झालेलं आहे. 2 समाजामध्ये 3 होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयाला निकाली काढण्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून काय भूमिका घेणार? निश्चित मला अजून याविषयी तुम्ही सांगतायत, पण याविषयी मी आत्ताच लगेच माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतो. काही अशी काही गडबड असेल किंवा कोणी असे काही घोटाळे करत असतील तर निश्चित त्या संदर्भामध्ये खबरदारी घेतली जाईल. मी तात्काळ जिल्हाधिकारी माझ्या सोबतच आहेत, कमिशनर पण आहेत महापालिकेच्या, त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करतो. हे महत्त्वाचं घेणं उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे पडलो, पण राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र हे सर्वाधिक जागा विधानसभेच्या त्या ठिकाणी महायुतीला देईल. ते आता पुन्हा सांगतो की उत्तर महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जागा, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्याला दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.